श्री स्वामी समर्थ. सुप्रभात. तुम्हाला सगळ्यांना दीपपूजा, दीप अमावस्येच्या शुभेच्छा. आज आहे दीपपूजा आणि आज कालपासून आहे ना, इथे पाऊस येतोय भरपूर आणि सगळीकडे दिवसभर काल पाऊस आहे आणि आज पण सकाळपासून पाऊस आहे. का तर काका आत्ताच गेले आहेत ड्युटीवर आणि मी म्हटलं अंगणातली फुलं तोडून घेते आणि नंतर मग घरातले काम आहेत. तर मी तुम्हाला फुलं दाखवते. पांढरे फुलं तर हे खूप लागतात. आज श्रावण महिन्यात लागतातच ही, कारण की शिवांना पांढरी फुलं खूप आवडतात, त्यामुळे ही फुलं आलेली असतात जास्त. एक गुलाब लागलेला आहे, हे बघा किती सुंदर आहे. बिट्टीचे झाडं पावसामुळे सगळे खाली वाकून गेले. काल मी म्हटलं तुम्हाला आज मी हे इकडचं गवत साफ करते, तर पाऊस आलाय बघा. आता झालं चिखल. आता काहीच ते पाऊस कमी होईपर्यंत गवत हे काढता येणार नाही आणि तोपर्यंत हा दुर्वा खूप वाढून जाईल. तर आज आहे दीपपूजा. आपल्या घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे, त्यांची षोडोपचारे पूजा करायची. षोडोपचार पूजा नाही झाली तरी पंचोपचार तरी करायची. त्यांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि रात्री त्यांना यथाशक्ती स्वयंपाक करून नैवेद्य दाखवायचा. आषाढ महिनाभर आपण देवीची उपासना तर करतोच आहे. ज्यांना कुलदैवत माहीत आहे ते कुलदेवीला जाऊन येतात. आषाढ महिन्यामध्ये कुणी घरीच उपासना करतात. आणि आज आषाढ महिन्याची समाप्ती, त्याच्यामुळे ही अमावस्या जास्त मानली जाते. दिव्याची पूजा करतात, त्यांना छान घासून टाकतात आणि पूजा करतात आणि त्यांना नैवेद्य दाखवून आषाढाचा शेवटचा दिवस साजरा करतात. आषाढ महिन्याला निरोप देतात आज. आणि उद्यापासून मग श्रावणाची सुरुवात होते छान. पण आता ह्यावेळेस श्रावणाची सुरुवातही अशी झाली आहे की खूप पाऊस येतो. नाही तर आषाढ महिन्यामध्ये पाऊस असा असतो आणि श्रावणात छान ऊन पाऊस असं वातावरण झालेलं असतं. तर आता आषाढ महिन्यात हे चिखल आहे. फुलं अजून आलेली नाही आहेत झाडांना. दुसरीकडे आली असतील, पण आमच्या इकडे आली आहे काही काही. जी जास्वंद वगैरे ह्याला अजून आलेलं नाही आहे. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू. व्हिडिओ इथेच संपवते आता.